आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत राहा न्यूज एनी टाइम। यावल उपविभागीय बांधकाम अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत भीम आर्मी जिल्हाध्यक्षांकडून रिकाम्या खुर्चीचा सत्कार, अधिकारी अनुपस्थित, खुर्चीचा झाला सत्कार। उपविभागीय बांधकाम विभाग कार्यालयात अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना उफाळून आल्या। याचा निषेध नोंदवण्यासाठी आज भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश सपकाळे यांनी रिकाम्या खुर्चीला हार घालून एक अनोखा निषेध नोंदवला। गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्ते उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात जात होते, मात्र अधिकारी वारंवार अनुपस्थित राहत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झाला होता। अधिकारी वेळेवर येत नाहीत, पण त्यांची खुर्ची तरी नेहमी जागेवर असते, म्हणून तीच प्रामाणिक असल्यामुळे तिचाच सत्कार करायचा ठरवलं, अशी उपरोधिक प्रतिक्रिया सपकाळे यांनी दिली। यावेळी उपस्थित असलेल्यांमध्ये जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राहुल जयकर, आकाश बिराडे, सागर मेघे, विक्की तायडे, विशाल वाघमारे यांचा समावेश होता। सदर प्रकार सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला असून सोशल मीडियावर या खुर्ची सत्कारचे फोटो व व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत। अनेकांनी यावर हा स्वागत होता की टीका असा सवाल उपस्थित केला आहे। यावल येथून अयूब शेख यांची रिपोर्ट। साहेबांची निलंबनाची मागणी आम्ही या ठिकाणी करण्याकरता उपोषणाला मध्ये त्यांच्याच दालनासमोर बसणार आहे, कारण की या ठिकाणी लोकशाही आहे, हुकुमशाही या ठिकाणी तडवी साहेबांची चालणार नाहीये। लोकशाहीच्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी पत्रव्यवहार केला की आमची तक्रारी अर्ज आहे, त्या तक्रारीवर तुम्ही काम करा, परंतु या व्यक्तीने लोकशाहीचा दुरुपयोग केला, हुकुमशाही या व्यक्तीने केलेली आहे। हुकुमशाही का म्हणतोय मी हुकुमशाही, कारण की आमच्या पत्रावर काम या लोकांनी करायला पाहिजे होतं, परंतु अद्याप या लोकांनी पत्रावर काम केलं नाही। म्हणून यांच्या विरोधामध्ये लवकरात लवकर भीम आर्मी भारत एकता मिशन यावलची टीम या ठिकाणी आम्ही बसणार आहे आणि त्यांच्या दालनामध्ये बसू, किंवा जर का या ठिकाणी आम्हाला वाटलं की इथे नाही बसता येईल तर आम्ही 100% कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये जाऊ याची मागणी घेणार आहे की या व्यक्तीला निलंबित करा, अन्यथा आम्ही कलेक्टर साहेबांच्या दालनामध्ये जाऊन उपोषण करू आणि तेही आमरण उपोषण राहील। त्याला